मराठी मालिका विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिच्याबाबत एका अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे. यामुळेच अपूर्वा नेमळेकर आणि या अभिनेत्रीमध्ये मोठा वाद झाला आहे. झी मराठी वाहिनीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेत शेवंता ही भूमिका साकारणाऱ्या 2 अभिनेत्रींमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेत शेवंता ही भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने साकारली होती. पण अपूर्वानंतर ही भूमिका अभिनेत्री कृतिका तुळसकर हिने साकारली. अशातच आता अपूर्वाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय अभिनेत्री कृतिकाबद्दल देखील तिने काही वक्तव्य केली होती. मुलाखतीमध्ये अपूर्वा कृतिकाबद्दल ती अनप्रोफेशनल आहे असं देखील म्हणाली होती. त्यानंतर कृतिकाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत अपूर्वाला सडेतोड उत्तर दिलं आहे. या व्हिडिओमध्ये कृतिका अपूर्वाबद्दल बोलताना दिसत आहे. तर अभिनेत्री कृतिका तुळसकरचा हा व्हिडिओ पहा, ती नक्की अपूर्वाबद्दल काय म्हणाली. रात्रीस खेळ चाले या मालिकेची अनप्रोफेशनल अभिनेत्री मी आहे. नमस्कार, मी कृतिका तुळसकर. आताच थोड्या वेळापूर्वी मी एक व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये माझ्या आधी ज्या अभिनेत्रीने शेवंता ही भूमिका साकारली होती तिचं असं म्हणणं आहे की मी अनप्रोफेशनल अभिनेत्री आहे. तर तिला मी हे सांगू इच्छिते की अनप्रोफेशनल आणि प्रोफेशनल ह्याच्यात काय फरक असतो. अनप्रोफेशनलिझम याला म्हणतात की सेटवर वेळेत न येणं, दिग्दर्शकाला वाट बघावी लागणं, इतर कलाकारांची नीट न वागणं, निर्मात्याची नीट न वागणं आणि माझ्याचमुळे या सिरियलचा TRP वाढतोय असा माज सगळ्या कलाकारांना दाखवणं, याला अनप्रोफेशनलिझम म्हणतात. अजून एक गोष्ट, एखादा निर्माता जेव्हा सिरियलसाठी लाखो रुपये खर्च करतो तेव्हा त्या सिरियलचा विचार न करता, त्या कलाकारांचा, त्या टेक्निशियन्सचा, की आपण गेल्यानंतर या मालिकेचं काय होईल, जर ही बंद पडली तर इतर कलाकारांचं, टेक्निशियन्सच्या पोटा पाण्याचं काय होईल याचा विचार न करता जसं ती सगळ्यांना सांगते की मी ही मालिका सोडली तसं सोडून जाणं, याला अनप्रोफेशनलिझम म्हणतात. आणि प्रोफेशनलिझम याला म्हणतात की एका रात्रीत या सिरियलसाठी उभं राहणं, कुठलीही सिरियलची पार्श्वभूमी नसताना सिरियलमध्ये जो काही न्याय देता येईल त्या भूमिकेला तो न्याय देणं, याला प्रोफेशनलिझम म्हणतात. अजून एक, तिने असं सांगितलंय की मी तिला फोन करायला हवा होता. का? तुझी माझी ओळख आहे, आपण खूप जन्माजन्मांपासूनच्या मैत्रिणी आहोत? नाही. एक अभिनेत्री म्हणून माझ्याकडे एखादी संधी चालून आली तर त्याचं सोनं कसं व्हावं याचा विचार मी करणार की मी फोन करून काय ग बाई काय झालं, तू का सोडलीस मालिका, की तुला काढलं गेलं, ह्याच्याविषयी मी विचारणं. तर मला वाटतं की मी माझं काम 100% केलेलं आहे. आणि मी तिला विचारणं ह्याच्यासाठी मी बांधील नाही. माझ्या प्रोफेशनलबद्दल आणि माझ्या अनप्रोफेशनलिझमबद्दल बोलायचा कुणालाही अधिकार नाही, कारण आम्ही कधी कामच केलेलं नाहीये. त्यामुळे मी सेटवर कशी वागते, कसं काम करते ह्याच्याबद्दल कोणालाही माहीत नाहीये. आणि आजकाल काय आहे ना, पॉडकास्टमध्ये आपण जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा आपण वाटेल तशी उत्तरं देतो, ह्याचा विचार नाही करत की आपण कोणाला बोलतोय, ज्या व्यक्तीला आपण कधी भेटलो पण नाहीये, बघितलं पण नाहीये, त्याच्याविषयी आपण बोलतोय. तर मला असं वाटतं याच्या पुढे माझ्याविषयी कुठल्याही बाबतीत आणि कुठल्याही माध्यमात काही बोलताना थोडासा विचार करून बोलावं, तर याला प्रोफेशनलिझम आपण म्हणू, नाही का? धन्यवाद.